नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण वेज स्प्रिंग रोल बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। कुरकुरीत असे वेज स्प्रिंग रोल बनवण्यासाठी साहित्य बघूयात। इथे मैदा घेतलेला आहे 1 आणि अर्धी वाटी। या वाटीच्या प्रमाणातच एवढा मैदा घेतलेला आहे। गाजराचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। कांद्याची पात घेतली आहे। शिमला मिरचीचेही बारीक तुकडे केलेले आहेत। कोबी बारीक चिरून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यात तुम्ही टाकू शकता। यात तेल लागणार आहे। इथे चिली फ्लेक्स, मीठ, कांदा उभा चिरून घेतलेला आहे। लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। ते कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। थोडं चायनीजची टेस्ट येण्यासाठी इथे डार्क सोया सॉस, शेजवान चटणी घेतली आहे, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो केचप आहे। ते एका प्लेट मध्ये मैदा टाकून घेतलाय। यात चवीनुसार मीठ घालायचंय। कुरकुरीतपणा येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर घ्यायचंय। थोडं कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता। तेल घालायचे छोटा 1 चमचा। तुम्ही तुपाचाही याऐवजी वापर करू शकता। हे सगळे सुके जिन्नस मिक्स करून घ्यायचे। आधी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचे। हे पीठ आपण व्हेजिटेबलची स्टफिंग भरण्यासाठी करणार आहोत। मार्केटमध्ये रेडीमेड समोसा पट्टी मिळते किंवा स्प्रिंग रोल पट्टी, त्याचाही तुम्ही वापर करू शकता। तुम्ही ते बघू शकता मैद्याचा सॉफ्ट डो असा तयार झालेला आहे। 15 मिनिट याला रेस्ट करायला ठेवूयात। तोपर्यंत व्हेजिटेबलचे स्टफिंग तयार करून घेऊयात। तुम्ही अजूनही स्नेहल्स किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। इथे एक पॅन घेतलेला आहे। यात तेल घालूयात। तेल तापलं आहे। यात लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या टाकूया। लसूण ब्राऊन कलरची झाली। यातच भाज्या टाकून घेऊयात। कांदा, शिमला मिरची घालूयात, गाजर, कोबी घालूयात, यातच स्प्रिंग ऑनियन पण घालूयात। या सगळ्या भाज्या आपल्याला हाय फ्लेमवर 5 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत। चिली फ्लेक्स घालूयात, शेजवान चटणी घालूयात, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, डार्क सोया सॉस घालूयात, टोमॅटो केचप, सगळं मिक्स करून घ्यायचंय। चवीनुसार मीठ घालूयात। व्हेजिटेबल स्टफिंग तयार आहे। आता या स्टफिंग साठी मैद्याची चपाती लागणार आहे, ती तयार करून घेऊयात। इथे मी या आकाराचे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। ते लाटून घेऊयात। आता पिठात बुडवून घेतलेला आहे गोळा, लाटून घेऊयात। तुम्हाला ज्या आकाराचे स्प्रिंग रोल हवे आहेत त्या आकाराचे तुम्ही करू शकता। ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच पातळ सगळे चपाती किंवा पुरी सारखे म्हणू शकता तुम्ही। बघू शकता खूप पातळ असे लाटून घ्यायचे आहे।
स्टफिंग यात पूर्ण थंड झाल्यावरच भरायची आहे, ही महत्वाची टीप आहे. कारण गरम गरम भरलं तर मग हे सगळं फाटून जाऊ शकतं. त्यामुळे थोडं थंड झाल्यावरच स्टफिंग भरून घ्या. भरूयात. तुम्ही यात चिकनही ऍड करू शकता. दोन्ही साइडने बंद करून घ्यायचे. एका साइडने आपण हळूहळू रोल करून घेणार आहोत. हे जर भाग निघत असेल वरचा तर याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. कढईत तेल तापलेलं आहे. तेल तापलं की मंद आचेवर थोडा वेळ ठेवून द्यायचे. त्यानंतरच स्प्रिंग रोल टाकायचे आहेत त्यात. ते कढईत तेल तापलेलं आहे. यात स्प्रिंग रोल घालूयात. स्प्रिंग रोल दोन्ही साइडने गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर. 7 ते 8 मिनिटं लागतात. व्हेज स्प्रिंग रोल तयार आहेत. हे तुम्ही पार्टीसाठी घरच्या घरी किंवा एक स्नॅक्स म्हणूनही वापरू शकता. तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या छानशाच रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.